राज्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून लव्ह जिहाद, जबरदस्तीने धर्मांतर हे मुद्दे वारंवार उपस्थित होत असताना दिसत आहेत. यावर आता महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक वर्तुळात अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं एक विधेयक मांडलं गेलंय, ज्यामुळे या घटनांना आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. पण हे विधेयक नेमकं काय, त्यामध्ये नेमक्या काय काय तरतुदी करण्यात आल्या आहेत, तसेच त्याला विरोध देखील का होतोय, जाणून घेऊ सविस्तर. सुरुवातीला पाहूयात हे विधेयक आणण्याचं नेमकं कारण काय. जबरदस्तीने आणि प्रलोभने दाखवून धर्मांतर करणाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकारने महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 हे विधेयक आणले. मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली होती. अखेर त्यानंतर हे विधेयक विधानसभेमध्ये मांडलं गेलंय. दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठवलं जाईल. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर हा कायदा राज्यामध्ये लागू होईल. आता पाहूया या विधेयकामध्ये नेमकं काय आहे. या विधेयकानुसार विवाहाचा बहाणा करून किंवा आर्थिक प्रलोभने दाखवून केल्या जाणाऱ्या धर्मांतरासाठी कडक शिक्षेची तरतूद असणार आहे. धर्मस्वातंत्र्य कायद्याच्या मसुदा तयार करण्यासाठी 14 फेब्रुवारी 2025 रोजी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीमध्ये विधी व न्याय, गृह, महिला व बालविकास तसेच अल्पसंख्याक आणि सामाजिक न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. तसेच इतर राज्यांमधील धर्मांतर विरोधी कायद्यांचा अभ्यास करून या समितीने हा मसुदा तयार केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वी या निर्णयाचं समर्थन केलं होतं. आंतरधर्मीय विवाह ही एकच समस्या नसून ओळख लपवून किंवा फसवणूक करून केलेले धर्मांतर ही गंभीर बाब असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तर या समितीच्या शिफारशींनुसार आता कडक शिक्षेची तरतूद देखील करण्यात आली आहे. त्यामध्ये कलम 9 अंतर्गत धर्मांतराच्या गुन्ह्यांसाठी कडक शिक्षेची तरतूद आहे. दोषी आढळल्यास 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. तर कलम 14 अंतर्गत जर एखादी संस्था बेकायदेशीर धर्मांतरासाठी दोषी आढळली तर त्या संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची आणि मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र स्वेच्छेने धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला जिल्हा प्राधिकरणाकडे 60 दिवस आगाऊ नोटीस देणे बंधनकारक असेल. तसेच धर्मांतर झाल्यानंतरही पुढील 25 दिवसांच्या आत त्याची अधिकृत नोंदणी करणे बंधनकारक असेल. तसे न केल्यास ते धर्मांतर अवैध मानलं जाईल. जर एखाद्या व्यक्तीच्या धर्मांतराबाबत त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी किंवा रक्तातील नात्यातील लोकांनी तक्रार केली तर पोलीस थेट FIR नोंदवून तपास करू शकतात. हा गुन्हा अजामीनपात्र असेल. तर नितेश राणे यांच्या दाव्यानुसार हा कायदा गुजरात आणि मध्य प्रदेशातील कायद्यांपेक्षाही अधिक कडक असेल. यामध्ये विनाजामीन गुन्ह्यांची तरतूद असू शकते. फसवणुकीला चाप कोणत्याही व्यक्तीने सक्तीने किंवा फसवणूक करून धर्मांतर होऊ नये यासाठी हा कायदेशीर संरक्षण प्रदान करेल. मात्र या विधेयकाला किंवा प्रस्तावित कायद्याला काही धार्मिक गटांनी विरोध दर्शवलाय. नोव्हेंबर 2025 मध्ये ख्रिश्चन समुदायातील सदस्यांनी या विधेयकामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त करत सरकारने यात पुढे जाऊ नये अशी विनंती केली होती. तर विरोधकांनी देखील या विधेयकाला निवडणुकीपूर्वीचे राजकारण म्हणत विरोध दर्शवला होता. त्यामुळे आता हे विधेयक कधी मंजूर होणार, तसेच याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.